जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हा आदिवासीबहुल जिल्हा असून या जिल्ह्यात दळणवळणाच्या संदर्भात अनेक समस्या आहेत। नंदुरबार तालुक्यातील नंदपूर गावात मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार नदीच्या पलीकडील काठावर केले जात असतात। मात्र पूल नसल्याने अंत्यसंस्कार आणि शेतीच्या कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे। मरणानंतरही मरणयात्रा संपत नसल्याचं अंत्यसंस्कारासाठी करावी लागणारी कसरत पाहून म्हटलं तर वावगं ठरणार नाही। ही दृश्य सातपुड्याच्या दुर्गम भागातील नाहीत तर नंदुरबारच्या जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या 20 ते 25 किलोमीटरवर असलेल्या नंदुरबार तालुक्यातील नंदपूर गावातील आहेत। गावाजवळ जाणाऱ्या नदीच्या दुसऱ्या बाजूला गावातील नागरिकांच्या शेती आणि स्मशानभूमी आहे। पावसाळ्यात नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असते। नदी दोरीच्या साहाय्याने किंवा होडीच्या साहाय्याने पार करावी लागत असते। गावात एखादा व्यक्ती मृत झाली तर गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते। गावातील व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी करावी लागणारी कसरत सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे। या संदर्भात स्थानिक रहिवाशांच्या सोयीसाठी नंदपूर ग्रामस्थांसाठी ग्रामपंचायतीने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून स्मशानभूमी तयार करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। या गंभीर बाबीकडे नंदुरबार जिल्हा प्रशासनासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।
आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आहे, तरी नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी पाड्यांमध्ये पाहिजे तशा उपाययोजना झालेल्या नाही आहे। याचं ताजा उदाहरण आमचं नंदपूर गाव आहे। आमची स्मशानभूमी ही नदीच्या पलीकडे आहे आणि आम्हाला पावसाळ्यात नदीला पूर येत असतो आणि पूर आला की एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्ती मृत्यू पावला की आम्हाला जे प्रेत आहे ते नदीच्या त्या पलीकडे घेऊन जावं लागतं। म्हणून आम्हाला होडी किंवा दोरीच्या सहाय्याने आम्ही त्यांना प्रेताला नदी पलीकडे घेऊन जात असतो आणि त्याची अंत्यविधी करतो।